हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आणि असेच मजेत राहा. खूप सारी धमाल मस्ती मजा करा. आयुष्य एकदाच मिळतं, भरभरून जगा, फुल एन्जॉय करा तुमचं आयुष्य आणि असेच मजेत राहा. सो इथून पुढचे जे 2 व्लॉग्स आहेत, इनफॅक्ट हा आणि इथून पुढचे जे 2 व्लॉग्स येतील ते माझ्यासाठी पर्सनली माझ्यासाठी खूप स्पेशल व्लॉग्स आहेत आणि ते का स्पेशल आहेत ते ऑफकोर्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सो जे लोक मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहीत असेल की गेले 15-20 दिवस आम्ही एका ट्रिपवरती होतो. सॉरी, ट्रिप हा शब्द चुकीचा आहे. आम्ही एका यात्रेसाठी गेलो होतो आणि तिथले काही स्टोरीज, पोस्ट, व्हिडिओज मी इन्स्टाला टाकत होते. त्यामुळे इंस्टाग्रामला जे पण मला फॉलो करतात त्यांना नक्कीच माहीत असेल मी कुठे गेले होते. बट इट्स ओके. आपली जी यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आणि जे मला अजूनही इन्स्टाला फॉलो करत नाही आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो आणि आता आम्ही सुखरूप परत आलेलो आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी परत आल्यानंतर आता बनवतीये. सो खूप छान यात्रा झाली आमची, सक्सेसफुली यात्रा कंप्लीट झाली आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो. सर्वात आधी मला तुम्हाला थोडंसं ब्रीफ करायचं आहे रिगार्डिंग चारधाम. सो चारधाम काय आहेत? सो चारधाम यात्रा या 2 प्रकारच्या होतात. फर्स्ट म्हणजे मोठी चारधाम यात्रा, ती आपल्या बऱ्याच जणांना माहीत आहे, आणि दुसरी जी आहे ती छोटी चारधाम यात्रा. सो आम्ही ज्या यात्रेला गेलो होतो ती छोटी चारधाम यात्रा होती. सो आता छोटी आणि मोठी यातला डिफरन्स ज्या लोकांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी मला स्पेशली सांगायला आवडेल की मोठी चारधाम यात्रा याच्यामध्ये आपले इंडियामधले 4 धाम इन्क्लूड होतात, जे मोठे 4 धाम आहेत. तर त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वरम आणि बद्रीनाथ हे 4 धाम इन्क्लुडेड होतात. त्याचबरोबर जी छोटी चारधाम यात्रा म्हणजे जिथे आम्ही गेलो होतो त्याच्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे 4 धाम इन्क्लूड होतात. आणि हे जे 4 धाम आहेत ते उत्तराखंड राज्यामध्ये आहेत, वेरॅज जी मोठी चारधाम यात्रा आहे ते वेगवेगळ्या स्टेट्स मधले 4 धाम आहेत. सो चारधाम यात्रेचा जो सिक्वेन्स आहे तो असा आहे की आयदर तुम्ही हरिद्वार पासून ही यात्रा सुरू करू शकता किंवा ऋषिकेश पासून सुरू करू शकता. सो स्टार्टिंग पॉइंट ऑफ द यात्रा हरिद्वार किंवा ऋषिकेश या दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकतं. तिथून तुम्ही जाता यमुनोत्रीला, जो पहिला धाम आहे. त्याच्यानंतर पुढचा जो धाम आहे तो आहे गंगोत्री धाम. त्याच्यानंतर तुम्ही येता केदारनाथ धामला आणि लास्ट डेस्टिनेशन तुमचं जे आहे ते आहे बद्रीनाथ धाम. सो अशी ही पूर्ण तुमची चारधाम यात्रा कंप्लीट होते. आता तुम्ही म्हणाल की एवढं सारं डिफरन्शिएट करून सांगण्याचं रिझन काय? तर एवढं सगळं डिफरन्शिएट करून सांगण्याचं रिझन हेच की आपल्याकडे अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना चारधाम विषयी खूप सारे मिसकन्सेप्शन्स आहेत. मोठे चारधाम कोणते, छोटे चारधाम कोणते, नक्की चारधाम म्हणजे कोणती यात्रा हे अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. सो ऑफकोर्स मोठी चारधाम यात्रा करायला आम्ही अजून तरी सुसज्ज नाही आहोत. जेव्हा पण देवाचं बोलावणं येईल तेव्हा नक्कीच इच्छा ऑफकोर्स आहे आणि नक्कीच तेव्हा मोठे चारधाम यात्रा सुद्धा आम्ही नक्कीच करू. बट आतापुरती जी आम्ही चारधाम यात्रा केली ती उत्तराखंड राज्यातली चारधाम यात्रा होती आणि बऱ्याच लोकांना, इनफॅक्ट मला सुद्धा, जेव्हा मी या यात्रेचं प्लॅनिंग करत होते, गंगोत्री आणि यमुनोत्री हे 2 धाम या 4 धाम मध्ये येतात हे मलाही तोपर्यंत माहीत नव्हतं. सो हे काही अचानक ठरणारा प्लॅन नव्हता. एकदम आपल्या रेग्युलर ट्रिप सारखं नव्हतं की 2 दिवसात प्लॅन करा, पॅकिंग करा, बॅग्स घ्या आणि निघा, असं अजिबात नव्हतं. ह्या प्लॅनिंग मागे खूप साऱ्या गोष्टी होत्या. इट टूक अ लॉट ऑफ टाइम, इट टूक अ लॉट ऑफ रिसर्च आणि मग एक्झिक्युशन. सो ही कम्प्लीट जी प्रोसेस होती आमची प्लॅनिंग टू एक्झिक्युशन पर्यंतची, ती मी तुमच्या सगळ्यांसोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि आय जस्ट होप तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच हेल्पफुल असेल. इन केस जर तुम्हाला चारधामविषयी काही इन्फॉर्मेशन हवी असेल त्यासाठी सुद्धा, किंवा जर तुम्ही तुमच्या फॅमिली, लव्ड वन, फ्रेंड्ससोबत जर ही ट्रिप तुम्हाला प्लॅन करायची असेल, ही यात्रा जर तुम्हाला कंप्लीट करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्की युजफुल आहे. इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा मी या यात्रेचं प्लॅनिंग सुरू केलं तेव्हा फक्त मी, माझा नवरा आणि माझा मुलगा आम्ही तिघेच या यात्रेसाठी निघणार होतो आणि इनिशियली प्लॅनिंग तसंच सुरू होतं. बट साधारण दिवाळीच्या आसपास जेव्हा मी हे सगळं प्लॅन आणि जे लोक आतापर्यंत चारधामला जाऊन आले त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मला मिळाले, त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा मग मला असं कळालं की ही यात्रा काही सोपी नाही. 1-2 माणसांमध्ये करण्यासारखी ही यात्रा ऑफकोर्स नाही आहे. आणि जर आपण देवाच्या ठिकाणी जातोय, जर आपण तिकडे आशीर्वाद घ्यायला जातोय, तर ऑफकोर्स खूप सारे लोक असे असतील ज्यांना अजूनही माहीत नाहीये त्याच्याबद्दल, पण जेव्हा कळेल तेव्हा ते लोक सुद्धा इंटरेस्टेड असतील इकडे नक्कीच यायला. सो मग असं करत करत आम्ही, ह्यांचे मामे भाऊ आहेत
खेडला रत्नागिरीला राहतात. तर त्यांच्याशी एकदा आमचं इन जनरल असंच बोलणं झालं की आपण जाऊयात चारधाम यात्रेसाठी, आणि त्यांनी पण लगेच होकार कळवला की खूप एक्सायटेड होते ते सुद्धा, की हो हो जाऊया, तुम्ही निघाले तर आम्ही पण येतो. आणि असं करत 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 मग आमचे जे फॅमिली मेंबर्स होते ते सगळेच तयार झाले, आणि ऑलमोस्ट आमचा 16 अडल्ट्स आणि 3 चिल्ड्रन असा आमचा टोटल 19 जणांचा मोठा ग्रुप तयार झाला ह्या चारधाम यात्रेसाठी. सो ह्या यात्रेबद्दल सगळ्यात बेस्ट पार्ट हा होता की आम्ही 16च्या 16 जण फॅमिली मेंबर्स होतो. आमच्यामध्ये कुणीही नवीन व्यक्ती नव्हतं किंवा कोणीही अनोळखी व्यक्ती नव्हतं. आम्ही सगळे 16च्या 16 जण एकमेकांच्या ओळखीतले फॅमिली म्हणून गेलोत. आणि द बेस्ट पार्ट वॉज की आम्ही सगळे यंग जनरेशन होतो, त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुणीही मोठं छोटं असं नव्हतं. आम्ही सगळे एकाच एज ग्रुपमधले होतो ऑलमोस्ट. त्यामुळे आम्हाला खूप मजा करता आली आणि भरपूर फिरता आलं बेसिकली ह्या यात्रेमध्ये, आणि त्याच्यामुळेच ही यात्रा आय थिंक सक्सेसफुली कंप्लीट झाली. दिवाळीच्या नंतर लगेचच आमचे सगळे मेंबर्स एकदा फायनलाइज झाले, आणि 16च्या 16 मेंबर्सपैकी कोणीही कट ऑफ झालं नाही. स्टार्ट टू एंड जेवढे मेंबर्स होते यात्रा कंप्लीट होईपर्यंत सगळे मेंबर्स आम्ही सोबत होतो. कोणीही त्यातलं कट ऑफ झाला नाही, कोणीही प्लॅन कॅन्सल केला नाही. कारण ते म्हणतात ना, एकदा देवाचं बोलावणं आलं ना तर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते थांबवू शकत नाही, देव तुम्हाला बोलावणारच. आणि तसंच आमच्या बाबतीत सुद्धा झालं. आम्ही 16च्या 16 जण सुखरूप गेलो, सुखरूप परत आलो, आणि आमचा प्लॅन जो होता तो फायनली सक्सेसफुली कंप्लीट झाला. सो नोव्हेंबर 2023ला आमचं हे सगळं प्लॅनिंग सुरू झालं, आणि मग त्याच्यानंतर खूप सारा रिसर्च सुरू झाला, कारण आमच्यापैकी कुणीही तिकडे गेलं नव्हतं. आमचं सगळ्यांचं फर्स्ट टाईम होतं. सो ही यात्रा कशी असते, कुठून सुरू होते, ह्या यात्रेचं नक्की महत्त्व काय आहे. आणि खरं सांगते मी, ह्या प्लॅनिंगमध्ये मला इतके एफर्ट्स घ्यावे लागले. इट वॉज नॉट ॲट ऑल इझी. कारण जेव्हा तुम्ही एक दोघं लोक कुठेतरी जाण्याचा प्लॅन करता, ती ट्रिप खूप वेगळी असते. ही यात्रा कम्प्लिटली वेगळी आहे. ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात, आणि जेव्हा तुम्ही एवढा मोठा ग्रुप असतो, स्पेशली जेव्हा आपल्यासोबत मुलं वगैरे आहेत, आणि आमच्यापैकी कुणीही तिथे गेलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचाच फर्स्ट टाईम असल्यामुळे ह्या सगळ्याचं एकदम प्रॉपर नियोजन करून मला ही जी यात्रा होती ती सुरू करायची होती. कोणालाही कसलाही त्रास न होता सगळे एकदम कम्फर्ट झोनमध्ये जाऊ शकतील अशा पद्धतीने मला सगळं प्लॅनिंग करायचं होतं. सो भरपूर रिसर्च सुरू झाला, अँड ॲज आय ऑलवेज से, थँक्स टू सोशल मीडिया, आपल्या यूट्यूबवरती इतके व्हिडिओज अवेलेबल आहेत चारधाम रिलेटेड. सो त्या दरम्यान खूप साऱ्या व्हिडिओजचं रिसर्च झालं, खूप सारे इंस्टाग्रामला मी पोस्ट रील्स वाचत गेले, जे पण लोक ह्याच्या आधी तिकडे गेलेले आहेत, किंवा जे प्रलय वगैरे आलं होतं ते कशामुळे आलं होतं, किंवा बाकीच्या जे आपण केदारनाथ रिलेटेड गोष्टी असतील, किंवा बाकीचे जे धाम आहेत त्याच्या रिलेटेड गोष्टी असतील, ह्या सगळ्याचाच रिसर्च माझा सुरू झाला. आणि मग फायनली मग ते थोडंसं सॉर्ट आउट होत गेलं एक 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 गोष्टी. या सगळ्यानंतर आमचं डिसाईड झालं की आपण जी यात्रा सुरू करायची आहे ती हरिद्वारवरून करायची आहे. आणि मग हरिद्वारला पोचण्यासाठी मग ट्रान्सपोर्टेशनचं मग आमचं जे प्लॅनिंग होतं ते सुरू झालं. तर मग आमच्यासाठी 2 ऑप्शन्स होते, एक तर फ्लाईट ऑप्शन होतं आणि दुसरं होतं रेल्वे. जेव्हा एवढा मोठा ग्रुप आपण कुठेतरी बाहेर जातो तेव्हा नक्कीच आपल्याला एक बजेटेड ट्रिप हवी असते. इनफॅक्ट आम्हाला तरी असं हवं होतं की आपल्याला एक बजेट ट्रिप करायची, आपल्याला जास्त कुठेही फालतू खर्च करायचा नाहीये, जे असेल आणि जसं सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीने आम्हाला ही ट्रिप करायची होती. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की रेल्वे इज अ बेस्ट ऑप्शन, कम्फर्टेबल सुद्धा आहे, आपण एवढे सगळे माणसं व्यवस्थित एकत्र तिकडे जाऊ शकतो. भलेही वेळ जास्त लागेल बट इट्स ओके. कम्फर्टेबल जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन हवं असेल तर दॅट इज रेल्वे इज अ बेस्ट ऑप्शन. सो मग आमचं तिकीट बुकिंग वगैरेची प्रोसेस सुरू झाली. आय थिंक जानेवारीमध्ये आम्ही आमचं जे मुंबई टू हरिद्वारचं जे तिकीट आहे त्याचं बुकिंगची प्रोसेस सुरू केली. अँड ऑल थँक्स टू दादा, राजेश दादा आणि बाळाभाऊ, हे तिघेही जण रात्रभर लाईनीला थांबून, जसे बुकिंग विंडो ओपन झालेली आम्हाला समजलं त्या दिवशी अख्खी रात्र हे लोक पनवेलला रेल्वे स्टेशनला थांबून होते, आणि सकाळी जसं विंडो ओपन झाली तसं त्यांनी लगेचच तिकीट्स वगैरे बुक केले. सो थँक्स टू ऑल दीज 3 मेंबर्स इन अ फॅमिली. त्यांच्यामुळे एकदम झटपट आम्हाला तिकीट्स वगैरे मिळाले. आणि मग त्याच्यानंतर आता दुसरा जो मेन क्वेश्चन होता तो होता आमचं बाकीचं जे काही ट्रान्सपोर्टेशन असेल, किंवा चारधामला हरिद्वार नंतर मग पुढे काय, हरिद्वारला पोहोचल्यानंतर पुढे काय. तर मग मी तेव्हा त्या दरम्यान बऱ्याचशा ट्रॅव्हल एजन्सीजला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे लोक होते जे ऑलरेडी तिकडे जाऊन आले, तर त्यांच्या थ्रू मला काही कॉन्टॅक्ट्स मिळाले, आणि मग आम्ही तो रिसर्च सुरू केला. तर जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीजला मी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांचं पॅकेज
चारधाम पॅकेजेस असतात त्यांचे. सो आय थिंक 9 days 9 nights 10 days असं त्यांचं एक कम्प्लीट चारधामचं पॅकेज असतं, जे रेग्युलर सगळ्याच वेंडर्सकडे अवेलेबल आहे. बट फक्त इतकंच की कॉस्टिंग तुमचं डिफर होतं. तुमचे जे राहण्याच्या जे हॉटेल्स आहेत त्याचं म्हणजे तुम्ही 3 स्टार 4 स्टार असं जे काही रेटिंग्स आपण देतो हॉटेलला, त्याप्रमाणे मग तुम्हाला जसं बजेटेड हॉटेल्स पाहिजे त्याप्रमाणे ते तुम्हाला पॅकेज जे आहे ते बनवून देतात. सो तसंच मग बऱ्याचशा ट्रॅव्हल एजन्सीजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर फायनली एक आम्हाला अशी ट्रॅव्हल एजन्सी सापडली ज्याच्यामध्ये आमच्या बजेटमध्ये, म्हणजे आम्ही जे ठरवलं होतं त्या बजेटमध्ये ते आम्हाला जो चारधाम यात्रेचं पॅकेज होतं ते आम्हाला द्यायला तयार झाले. सो फायनली मग आमची ट्रॅव्हल एजन्सी सुद्धा प्लॅन झाली. आणि मला मेन म्हणजे असं होतं की त्या पॅकेजमध्ये मला फूड, आमचं अकोमोडेशन आणि आमचं ट्रान्सपोर्ट या तिन्ही गोष्टी मला इन्क्लुडेड हव्या होत्या. कारण जेव्हा तुम्ही एवढा मोठा ग्रुप जाता तेव्हा फक्त ट्रान्सपोर्टेशन तुम्ही विचारात न घेता ऑफकोर्स अकोमोडेशन आणि फूड सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण तुम्ही 16 लोक कुठे भटकत बसणार तुमच्या राहण्याच्या सोयीसाठी किंवा खाण्याच्या सोयीसाठी. नॉट आपल्याला एकतर पहिली मेन गोष्ट म्हणजे आपण एका नवीन राज्यात जातोय, तिथे परिस्थिती काय आहे, तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील हे आपल्याला माहिती नाही. त्यात उत्तराखंड हे जे स्टेट आहे तिथे वेदर कंडिशन्स दिवसाला चेंज होत राहतात. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा गॅरंटी नाही आहे की वेदर कंडिशन्स कसे असतील. असं नाही की विंटर आहे तर फक्त विंटर आहे, समर आहे तर समर आहे, असं नाही आहे. तिकडे कधीही धोधो पाऊस पडतो, कधीही बर्फ पडतो, कधीही थंडी असते, कधीही ऊन असतं. सो उत्तराखंड हे स्टेट असंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक तर वेदर कंडिशन्स सोबत सगळ्या गोष्टी मॅच करून मग आपल्याला हे सगळं मॅनेज नसतं झालं. त्यामुळे माझं पहिल्यापासून असं होतं की जेव्हा पण आपण कुठे जाऊ तर तिकडे त्या ट्रॅव्हल एजन्सीला असंच सांगायचं की आम्हाला फूड, अकोमोडेशन आणि ट्रान्सपोर्ट ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला इन्क्लुडेड करूनच आम्हाला पॅकेज हवं आहे. आणि त्याचप्रमाणे ही जी ट्रॅव्हल एजन्सी आम्ही जिथून बुकिंग केलं त्यांनी आम्हाला त्याचप्रमाणे पॅकेज प्रोव्हाइड. सो फायनली आमचे तिकीट्स बुक झाले होते, आमचे ट्रॅव्हल एजन्सीकडून पॅकेज बुक झालं होतं. अँड वी वर द मोस्ट एक्सायटेड पर्सन्स. आम्ही इतके एक्सायटेड होतो, आम्ही फटाफट लगेच व्हॉट्सअप ग्रुप तयार केला चारधाम नावाने आणि मस्त त्याच्यावरती रात्री उशिरापर्यंत गप्पा, ते सकाळी उठल्या गप्पा, असं सगळं प्लॅनिंग आणि काय 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 सुरू होतं. ज्याला जे रील्स भेटतील, ज्याला जे व्हिडिओ भेटतील, ज्याला जी इन्फॉर्मेशन भेटेल ती त्या ग्रुपवरती, आणि धुडगूस सुरू झाला त्या ग्रुपवरती. आय थिंक काल परवा जेव्हा मी त्या ग्रुपचं सगळं चॅट क्लिअर करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण किती इनोसंट असतो ना. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण किती एक्सायटेड असतो, ती होण्याआधी आपण इतकी एक्सायटेड असतो की बापरे बाप. म्हणजे आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत सुद्धा गप्पा मारलेल्या आहेत ग्रुपवरती. सकाळी 5-5, 6-6 वाजता सुद्धा मेसेजेस यायचे त्या ग्रुपवरती. सो किती इनोसंटली आपण सगळ्या एवढ्या एक्सायटेड मध्ये त्या सगळ्या गोष्टी करतो. आणि आता तिकडून आल्यानंतर ग्रुपवरती हार्डली 1-2 मेसेजेस येत आहेत आणि एवढं मला वाईट वाटलं ना. मी म्हटलं अरे काय ती एक्साइटमेंट होती आणि आता आपण पाहतोय तर हार्डली 1-2 मेसेजेस वाचायला मिळत आहेत त्या ग्रुपवरती. सो मी त्या सगळ्या चॅटिंग क्लिअर करत होते तेव्हा हे सगळं मला, आणि मी खरंच एकटेच हसत होते ऍक्च्युली ते सगळे काही मेसेजेस मी गो थ्रू केले ना तेव्हा. बट इट्स अ पार्ट ऑफ अ लाईफ. हे असंच आहे माणसाचं आयुष्य. कधी एक्साइटमेंट, तिकडून आल्यानंतर पुन्हा सगळे आपापल्या व्यापामध्ये बिझी झाले. प्रत्येक जण आपापल्या जॉबला, आपापल्या बिझनेसमध्ये सगळेजण जिकडे तिकडे पसरले गेले आणि ऑफकोर्स ती एक्साइटमेंट कमी झाली. बट येस, लाईफ टाईम मेमरीज आम्ही तिकडून घेऊन आलेलो आहोत आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. रेल्वे बुकिंग, त्याच्यानंतर पॅकेज बुकिंग नंतर मी वाट पाहत होते रजिस्ट्रेशन डेट्स ओपन होण्याची. सो साधारण चारधामचं जे रजिस्ट्रेशन आहे ते फेब्रुवारी एंड किंवा मार्च फर्स्ट वीकमध्ये ओपन होतं. आणि तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट उत्तराखंड पोर्टलवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी लागते. सो मी त्याचीच वाट बघत होते. फायनली मार्च फर्स्ट वीकमध्ये रजिस्ट्रेशन ओपन झाले आणि मग रजिस्ट्रेशनची माझी जी प्रोसेस होती रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस होती ते मला ट्रॅव्हल एजन्सीने विचारलं होतं की जर इन केस तुम्हाला नाही जमलं तर आम्ही सुद्धा करून देऊ, फक्त तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोव्हाइड करावे लागतील. बट इट वॉज अ इझी प्रोसेस. आणि आपण कधी ट्राय करणार, आपल्याला कधी कळणार की ही प्रोसेस वगैरे कसं असतं, काय काय गोष्टी लागतात. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हाला कुठेही पैसे भरायची गरज नाहीये. बऱ्याच जणांना रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा स्कॅम केलं जातं. सो प्लीज मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही चारधामचं रजिस्ट्रेशन कराल फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे. आणि त्याचं जे वेबसाईटचं लिंक आहे ते सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. सो इन केस जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊनच रजिस्टर करा.
सो रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये फर्स्ट पार्ट असतो की तुम्हाला तुमचं टूर बुक करावं लागतं. म्हणजे तुम्ही किती दिवसांचा टूर घेताय. सो साधारण 15 डेजचं ते टूर तुम्हाला बुक करावं लागतं आणि त्या 15 डेजच्या टेन्युअरमध्ये प्रत्येक धामचं नाव येतं आणि प्रत्येक धामसमोर तुम्ही डेट्स टाकायचे असतात की त्या धाममध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी जाणार आहात. पण बफर तुम्हाला 1 वीकचा दिलेला असतो. जर तुम्ही 18 तारीख टाकली आहे तर 18 तारखेनंतरचा एक आठवडा सुद्धा तुम्हाला बफर दिला जातो. कारण तिकडे वेदर कंडिशन्स अशा आहेत की काही गॅरंटी नाही आहे की त्या दिवशी तो माणूस इथे पोहोचेल नाही पोहोचेल. त्याच्यामुळे तो एक बफर 1 वीक तुम्हाला दिला गेलेला असतो. सो असं मग ते रजिस्ट्रेशन सुरू झालं. किंवा जर तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू बुकिंग केलं आणि त्यांनी जर तुम्हाला आयटनरी प्रोव्हाइड केली असेल तर त्या आयटनरी प्रमाणे सुद्धा तुम्ही डेट्स तिथे मेन्शन करू शकता. सो तुमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे यमुनोत्री, त्याच्यानंतर आहे गंगोत्री, बद्रीनाथ आणि मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ. आणि हेमकुंड साहेब हे गुरुद्वारा आहे जो की उत्तराखंडमध्येच आहे. सो त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्ही तिथे करू शकता त्याच सेम वेबसाईटवरती. सो अशा प्रकारे मग मी डेट्स वगैरे टाकले आणि ती फर्स्ट पेजचं जे रजिस्ट्रेशन होतं ते कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मुव्हिंग ऑन टुवर्ड्स नेक्स्ट पेज. इथे तुम्ही जेवढे मेंबर्स चाललेले आहात त्या प्रत्येकाचं तुम्हाला डिटेल्स टाकावे लागतात. त्या डिटेल्समध्ये तुमचं फुल नेम, तुमचं ॲड्रेस, नेम, जेंडर, त्याच्यानंतर तुमच्या रेफरन्ससाठी एक कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागतो तुम्हाला कोणाचा तरी. इन केस ऑफ इमर्जन्सी ते त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करत असेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करावा लागतो आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डची सॉफ्ट कॉपीसुद्धा अपलोड करावी लागते. सो हे सगळे इन्फॉर्मेशन अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला विचारतात की मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय असणार आहे. सो चारधामला जाण्यासाठी आयदर तुम्ही हेलिकॉप्टरसुद्धा चूज करू शकता किंवा बाय वॉकिंग चूज करू शकता किंवा बाय रोड. हे 3 ऑप्शन्स आहेत. सो आम्ही बाय रोड, कारण आम्ही बसने जाणार होतो त्याच्यामुळे आम्ही बाय रोड हा ऑप्शन चूज केला. आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल 16 लोकांचं आणि 3 मुलं असं 19 जणांचं मी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली. याच्यामध्ये अजून एक गोष्ट विचारली जाते ते म्हणजे तुमची मेडिकल कंडिशन्स. तो तुम्हाला काही प्री एक्झिस्टिंग आजार वगैरे असतील किंवा काही मेडिकल कंडिशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट्स वगैरे असेल त्याचे जे डॉक्टरनी ॲडवाईस केले असेल तर ते सुद्धा अपलोड करण्याचं एक ऑप्शन तिथे आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता आणि मग तुम्हाला त्याचं एक PDF येतं मेलवरती आणि व्हॉट्सअपला सुद्धा येतं. ते तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता फॉर फ्युचर रेफरन्स. सो फायनली रजिस्ट्रेशन आमचे कंप्लीट झाल्यानंतर वी वर शुअर की आपल्याला खरोखरच देवाने बोलवलं आहे आणि आपण जाणारच. देवाकडे पोचणं इतकं सोपं नाही आहे. हे एंटायर 6 महिन्याच्या गॅपमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या, खूप साऱ्या गोष्टी घडल्या. बरेचदा असं वाटत होतं की अरे आपण पोचू की नाही पोचू, आपण जाऊ की नाही जाऊ, ट्रिप होईल नाही होईल, असं खूप सारे मनात विचार होते. बट ते म्हणतात ना, देवाने जर तुम्हाला बोलवलं ना तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतोच. आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आमची यात्रा सुरू. सो 12 तारखेला आम्ही सगळे निघालोत आणि असं ठरलं होतं की पनवेलला माझ्या घरी सगळे येऊन स्टे करणार आहेत. कारण 13 तारखेला सकाळी आमची 8 वाजताची ट्रेन होती. आणि मग सगळेजण 12 तारखेला आपापल्या डेस्टिनेशन घरून निघाले आणि मग फायनली माझ्या इथे पोचले पनवेलला. आणि मग ती अख्खी रात्र आम्ही मस्त मजा केली, जागून काढली. त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट घडली ती मी तुम्हाला सांगेलच नंतर ऑफकोर्स, जेव्हा मी पोस्ट यात्रेचा जो ब्लॉग टाकणार आहे ना त्याच्यामध्ये ऑफकोर्स मी तुम्हाला सांगेलच कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, काय काय झालं, काय काय धमाल मस्ती मजा झाली, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो 13 तारखेला फायनली आमची चारधामची यात्रा सुरू झाली आणि वी वर सुपर एक्सायटेड. मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी ठेवून ही यात्रा कंप्लीट केली. सो खरं सांगायचं तर एवढ्या कमी वयामध्ये चारधाम यात्रा करणं वॉज नॉट इझी. पण आपण म्हणतो ना, जर एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली ना तर देव नक्कीच ती सोपी करतो आणि तिथपर्यंत आपल्याला नेतोच. सो तसंच आमच्या बाबतीत सुद्धा झालं आणि फायनली आमची ती चारधाम यात्रा पूर्ण होऊन आम्ही परत आलो. आणि मला इमॅजिनच होत नाही आहे लिटरली की हे सगळं व्यवस्थित सगळं ठरलं. एवढ्या लोकांचा मोठा ग्रुप, त्याच्यामधलं एकही कॅन्सल नाही, सगळेजण प्रॉपरली गेले, प्रॉपरली आले आणि अशी आमची चारधाम यात्रा झाली. सो आता मला तुम्हाला एक मेन मुद्दा सांगायचा आहे, ते म्हणजे की माझे इतर वेळेसचे जे ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात तसे हे ब्लॉग्स नाही आहेत. हे इथून पुढचे जे तुम्ही ब्लॉग्स पाहणार आहात
मी पार्ट्समध्ये व्लॉगिंग केलंय. मी पार्टमध्ये जे काही शूट केलेलं आहे ते आहे. मी कुठेच डिरेक्टली कन्व्हर्सेशन केलं नाहीये व्लॉगमध्ये, कारण अ, एकतर एक गोष्ट अशी आहे की ही जी जर्नी होती ती खूप स्पिरिच्युअल जर्नी होती माझ्यासाठी. हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं की मला जायचंय. केदारनाथला जाण्याचं माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. चारधाम यात्रा, कारण मला माहीतच नव्हतं यमुनोत्री, गंगोत्री हे सगळे चारधाम वगैरे आहेत हे मला लास्ट मोमेंटपर्यंत माहिती नव्हतं, जोपर्यंत मी हा सगळा प्लॅन बनवला नाही तोपर्यंत. बट केदारनाथला जाणं हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं आणि आय वॉज रिअली एक्सायटेड फॉर दॅट. त्याच्यामुळे ही एक खूप स्पिरिच्युअल जर्नी होती. ह्या जर्नीमध्ये मला कुठेही डिस्ट्रॅक्शन्स नको होते. त्याच्यामुळे ना मी हार्डली कुठे टाइम वेस्ट केलाय असं मला वाटतं. मला ही कंप्लीट जर्नी माझ्या सगळ्या लोकांसोबत एन्जॉय करायची होती. माझ्या फॅमिलीसोबत वेळ मला व्यवस्थित घालवायचा होता. आणि जेव्हा मग ते व्लॉगिंगमध्ये आपण जातो ना, जेव्हा मी व्लॉग्स वगैरे करते आणि जेव्हा मग मला ते व्हिडिओमध्ये बोलावं वगैरे लागतं ना, मग तेव्हा असं कुठेतरी होतं की प्रत्येक वेळी कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं होतं, की मग आपलं लक्ष पूर्ण त्या फोनमध्ये, त्या मोबाईलमध्येच, चार्जिंग आहे की नाही आहे, मग ते रिटेक्स आणि मग ते शूट्स आणि मग ते परत परत बोला तेच तेच गोष्टी, आणि मग त्याच्यामध्ये आपण कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होऊन जातो बाकीच्या गोष्टींपासून. So, बाकीचे जे ट्रिप्स आहेत, बाकीचे जे डेस्टिनेशन्स आहेत ना, ते मी कधीही केव्हाही एक्सप्लोअर करू शकते. मी तिकडे कधीही जाऊ शकते. माझ्या मनात आलं आज मला इकडे जायचं मी जाऊ शकते. आज माझ्या मनात आलं मला तिकडे जायचं मी फिरायला जाऊ शकते. ही जी यात्रा आहे ही खूप स्पिरिच्युअल यात्रा आहे. ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत होईल की नाही ह्याची गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे मला असं होतं की जर मी आता जातीये ना, तर हे लाईफ टाईम माझ्यासोबत राहणार आहे. ही लाईफ टाईम मेमरीज आहेत ज्या मी क्रिएट करणार आहे. त्याच्यामुळे मला आयुष्यभरासाठी जे आहे ना, ते या यात्रेतून घेऊन यायचं. काही मेमरीज आपल्या आयुष्यामध्ये अशा असतात ना, ज्या प्रत्येक वेळी आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकत, व्हिडिओजमध्ये नाही कॅप्चर करू शकत. त्या लाईफ टाईम मेमरीज असतात. बियॉन्ड लाईफ सुद्धा त्या मेमरीज आपल्यासोबत राहणार असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या मेमरीज फक्त आपण आपल्या मनामध्ये साठवू शकतो. त्या आपण कॅमेऱ्यामध्ये कितीही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला ना तरी नाही होत. म्हणजे ते व्हिडिओज घ्या, तुम्ही कितीही फोटोज काढा, तुम्ही किती, मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगते. केदारनाथ मंदिराच्या तिथे गेल्यानंतर खूप सारे व्हिडिओज काढले, खूप सारे फोटोज काढले, पण जेव्हा तुम्ही त्या मंदिराकडे तुमच्या ओपन डोळ्याने जेव्हा पाहता ना, आणि ती जी ब्युटी आहे, ते जे शांतता आहे, ते जे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स जो तिथे येतो ना, तो तुमच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही, कोणत्याही फोटोमध्ये तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे मी तर नक्की तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही अशा ठिकाणी गेला जिथे तुम्हाला मनापासून गोष्टी जपायच्या असेल, मनापासून तुम्हाला सगळं अनुभवायचं असेल ना, तर थोडंसं कॅमेरा बाजूला ठेवा आणि मग या सगळ्या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आनंद आणि ऑफकोर्स त्याची नॅचरल ब्युटी जी आहे ना, ती नक्कीच तुम्हाला दिसेल. सो असंच या यात्रेबाबतीत सुद्धा होतं. त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग थोडंसं पार्ट्समध्ये केलेलं आहे आणि व्हॉइस ओव्हर टाकलेले आहेत पूर्ण व्हिडिओजमध्ये. जेवढी पण इन्फॉर्मेशन मला देता येईल मी ट्राय केली आहे तेवढी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. अँड आय जस्ट होप तुम्हाला हे व्लॉग्स आवडतीलच ऑफकोर्स. सो चला तर मग ह्याच नोटवरती आपण आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया लवकरच आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.